ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ऑटो चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे शासन आणि प्रशासनाचे लक्ष चालकांच्या समस्येकडे वेधण्यात आले. वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑटो LPGचे दर कमी करणे, सर्व ऑटो LPG पंप नियमित सुरू ठेवणे, कल्याणकारी मंडळाची सभासद फी कमी करणे आणि सर्व चालकांचा कल्याणकारी मंडळात समावेश करणे, तसेच प्रत्येक चालकाला वर्षातून एक गणवेश देण्यात यावा आणि चालकाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्यात यावा, अन्यथा वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद, प्रदीप शिंगे, इरफान कल्याणी, इम्रान शेख, शंकर राऊत, अशोक बनसोडे, अखिल शेख, अफसर पिरजादे, मिनाज बागवान, मनोज खांडेकर, कादिर शेख, रिक्षाचालक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 12 मे 2026 वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचा वर्धापन दिवस पण आहे आणि चालकांच्या हितासाठी कल्याणासाठी आज पूनम गेट येथे धरणे आंदोलन, एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनाचा मुख्य उद्देश एकच होता की चालकांना न्याय मिळण्यासाठी, चालकांना सन्मान मिळण्यासाठी महासंघाने रस्त्यावर उतरून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केलं. याचे मूळ मुद्दे होते की चालकांना चालक कल्याणकारी मंडळामध्ये मात्र ₹1 फी प्रमाणे सभासद नोंदणी झाली पाहिजे. त्याचबरोबर LPG दर जे ₹42 होते आज 100 पेक्षा जास्त झालेले. LPG दर कमी झाले पाहिजे. त्याचबरोबर सर्व 10चे 10 LPG पंप नियमितपणे चालू झाले पाहिजे आणि त्याचबरोबर सर्व चालकांना कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून किमान वर्षात एक गणवेश कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. त्याचबरोबर थर्ड पार्टी इन्शुरन्स जे चालकांना लागू आहे ते थर्ड पार्टी इन्शुरन्स कल्याणकारी मंडळातर्फे मिळायला पाहिजे. त्याचबरोबर सर्व चालकांना कल्याणकारी मंडळ योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावं. तसेच या कल्याणकारी मंडळामध्ये जे विविध योजना आहे ते योजना तात्काळ लागू करण्यात यावं. असे विविध योजनांच्या विविध मागण्यांचा प्रश्न घेऊन वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने आज रस्त्यावर उतरून लाक्षणिक एक दिवसीय आंदोलन संपन्न केलं. मी सर्व चालक बांधवांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आज येत्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि सरकारला एक जाग आणण्याचा प्रयत्न महासंघाने केलेला आहे. मी राष्ट्रवादी सोलापूर शहर अध्यक्ष राजू शिटीगणे या संघाला म्हणजे वाहतूक संघटना संघाला पूर्ण पाठिंबा देत आहे. माझ्याबरोबर रिक्षा चालक, जे कोणी रिक्षा चालक आहेत ते सुद्धा इथं सहभागी आहेत. आज थोड्या संख्येने जरी असेल, जिथं गंदगी असते तिथं लय घाण असते, तिथं लय माशा असतात. आता आमची गंदगी नाहीये, आम्ही थोड्या ह्याच्यातच करतो आणि थोडक्यातच सगळं काय मिटवतो. आज सगळे पदाधिकारी इथं आम्ही आलो होतो आंदोलनासाठी. आंदोलन चांगल्या याच्यामध्ये झालेलं आहे. पदाधिकारी होते, रिक्षा चालक बंधू होते, भरपूर होते. यापुढं असंच दुसरं जे आमचं जे आहे आंदोलन, त्या आंदोलनाला याच्यापेक्षा जास्त आम्ही रिक्षावाल्या रस्त्यावर स्टेरिंग सुरू आंदोलन होईल असे माझे उपोषण करण्यात आलं. सर्व रिक्षा चालक बांधव जे उपस्थित होते त्यांचे प्रथमतः मी आभार मानतो आणि ह्याच असेच पुढे जर का आम्ही जर का हाक दिली, रियाज भाऊने हाक दिली की आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू